नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। आज आली आहे नवरात्रीतील दुर्गाष्टमी। तर आज अष्टमी तिथीला आपण अनेक उपाय सेवा करत असतो, कन्यापूजन करत असतो, हवन करत असतो। त्यासोबतच आपल्याला आज देवीसमोर हे एक फळ आपल्याला कापायचं आहे किंवा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हे फळ अर्पण करायचं आहे। तर यामुळे घरातील जी काही इडापिडा असेल तर ती निघून जाईल आणि देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल। तर कोणतं फळ आपल्याला कापायचं आहे आणि ते कशा प्रकारे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर महाअष्टमीला आपल्याला आपल्या देवघरामध्ये किंवा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक फळ अर्पण करायचं आहे किंवा ते कापायचं आहे आणि त्यानंतर ते अर्पण करायचं आहे। तर यामुळे आपल्याला वर्षभर देवीचा आशीर्वाद आपल्यावर राहील। खूप प्रभावी सेवा किंवा हा उपाय आहे। तर देवीला जर हे फळ अर्पण केलं तर आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी निघून जातात आणि सुख आणि भरभरारी आपल्या आयुष्यामध्ये येते। तर आज दुर्गाष्टमी आहे आणि नवरात्रीतील दुर्गाष्टमी ही तिथी खूप महत्त्वाची आणि मोठी तिथी मानली जाते आणि त्यामुळेच आज आपल्याला हा उपाय करायचा आहे। अतिशय सोपा हा उपाय आहे, तर आवर्जून तुम्ही हा उपाय करा। तर महाअष्टमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता आणि त्यामुळेच या दिवशी बऱ्याच सेवा उपाय आपण हवन करत असतो। तर हे 9 दिवस यामागे ही एक कथा आहे। तर देवी आईने जेव्हा युद्ध करत होती तेव्हा महिषासुर राक्षसाचा तिने वध केला होता आणि देवी आईला यश आलं होतं आणि त्यामुळेच देवी आईने या 9 दिवसामध्ये थकलेली असते आणि महिषासूर जो राक्षस आहे तर तो अतिशय तामसी वृत्तीचा होता आणि त्यामुळेच प्रत्येक माणसामध्ये काहीतरी निगेटिव्ह गोष्टी असतात, अवगुण असतात, वाईट सवयी असतात आणि त्यामुळेच आज अष्टमीला आपल्याला कोहळा तर हे फळ घ्यायचं आहे आणि ते तुमच्या घराच्या इथे किंवा घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती आपल्याला हा वरती टांगवायचा असतो। तसेच दुकानाच्या ठिकाणी देखील लावला जातो आणि घराच्या बाहेरच्या बाजूने हा लावला जातो। तर यामुळे घरामध्ये येणारे जे काही वाईट शक्ती, वाईट दृष्ट किंवा जी काही नकारात्मकता असते तर त्यापासून आपलं आणि आपल्या घराचं संरक्षण होतं आणि घरातील व्यक्तींना कोणत्याही प्रकारची नजरबाधा होऊ नये, घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टींनी प्रवेश करू नये यासाठी हा कोहळा बांधला जातो। तर हा लाल कपड्यामध्ये बांधायचा। तर काही ठिकाणी या कोहळ्यातून थोड्याच दिवसामध्ये पाणी गळायला लागतं, म्हणजे तो खराब होतो आणि जितकी नकारात्मकता त्याच्यामध्ये शोषून घेतली जाते तितकीच त्याने तुम्हाला वाचवलं आहे असा त्याचा अर्थ होतो। आणि आपल्यातील वाईट गोष्टी कमी करण्यासाठी कोहळा हा घरी आणायचा आहे, तो स्वच्छ धुवायचा आहे, देवघरासमोर ठेवायचा आहे, हळद कुंकू अक्षता अर्पण करायचा आहे, दिवा अगरबत्ती लावून ओवाळायचा आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे की ज्याप्रमाणे तू महिषासुराचा तामसी वृत्तीचा नाश केला तसाच माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या तामसीपणाचा तू वध कर, घरातल्या वाईट गोष्टी या बाहेर राहू दे। आणि हा उपाय महिला किंवा पुरुष कोणीही करू शकतं। तर कोहळा हा आपल्याला कापायचा आहे आणि त्यानंतर त्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि हा कोहळा तुम्ही मंदिरामध्ये होमाजवळ ठेवू शकता किंवा जिथे 4 रस्ते एकत्र येतात तर तिथे देखील ठेवू शकता। तर हा उपाय संध्याकाळी आपल्याला करायचा आहे। या उपायामुळे कोणालाही त्रास होऊ नये तर याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि त्यामुळेच अशा ठिकाणी ठेवायचं आहे जिथे कोणी येणार जाणार नाही। तिकडून आल्यानंतर हातपाय धुवून नंतर इतर कामे हे आपल्याला करायचे आहे। तर अतिशय प्रभावी आणि सोपा असा हा उपाय आहे। तर अवश्य आज तुम्ही महाअष्टमीला हा उपाय करून बघा। घरामधील जी काही इडापिडा असेल तर ती नक्कीच निघून जाईल।